काल मी तुम्हाला सर्वांना एक न्यूज दिली होती की मी बाहेर चाललो आहे आणि जर ते आपलं काम झालं तर मी कुठं गेलो आहे आणि काय म्हणजे कशासाठी ते सांगेल म्हणून. परंतु काही कारणामुळं मला परत यावं लागलं आणि ते काही काम वगैरे काय आपलं झालं नाही ना, काहीच नाही. तर मी आता घरी परत पण आलो आहे. तर जाऊ द्या, झालं नाही. काहीतरी कारण होतं, काहीतरी असं घडलं की त्यामुळं मला परत यावं लागलं. तर पूजा, तुझ्यासाठी काही मेसेज आहेत आपल्या ताईंचे, ते बघ, ऐक आणि याच्यावरनं निर्णय घे. किरण ढोलेकर या आय डीवरून कमेंट करतात. ते काय दादा आहेत का ताई आहेत काय मला माहीत नाही आहे. पण किरण ढोलेकर या आय डीवरून, पूजा वहिनी प्लीज, सोन्यासारखं नवरा आणि मुलं आहेत, या दोघांनी मिळून सुखानं संसार करा. दागिनं आज ना उद्या होईलच आणि कर्ज जे काय झालेलं आहे ते आज ना उद्या फिटलच. बाई, पण तुला सद्बुद्धी देव, हेच बाई तुला सद्बुद्धी देव हे मी म्हणतोय. त्या दादानं किंवा त्या दाईनं नाही, ताईनं नाही, तर मी म्हणतोय तसं, देव सद्बुद्धी तुला देव म्हणून. ऐक जरा काय म्हणतात ते. ऋतुजा ताईंची कमेंट आहे, आपला नवरा, मुलं, आपलं सोनं, आणखीन जगानं पाठ फिरवली तरी चालेल, पण आपला नवरा बरोबर पाहिजे. पूजा वहिनीला कळायला पाहिजे, आपलं घर, सासर, हक्काचं घर सोडून जाऊ नये. भावभावजाई थोड्याच दिवस असतात. आई वडील वय यांचं वय वृद्ध झाल्यावर त्याचं पण चालत नाही, म्हणून विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा. सासरी जावा, सोन्यासारखा नवरा आहे का पाहिजे अजून, म्हणजे काय पाहिजे अजून. सगळ्यांना समजतोय की बाबा मी एवढा रिक्वेस्ट करतोय, रोज रोज तरी तेच, रोज रोज तेच, रोज रोज तेच. काही जण असं म्हणतात, काय रे उठून रोज तेच रोज तेच. माझ्या आयुष्यात रोज तेच घडतोय दादा किंवा ताई, त्यामुळं रोज तेच चालू आहे, बाकी काय असणार आहे. मोबाईल दुसऱ्याचा असतोय त्यामुळं जरा कमेंट काही राहून जातात. कुणी वाईट नका मानत जाऊ. छाया पालवे ताईनं कमेंट केली आहे, वहिनी सोनं महत्त्वाचं नाही, मूळ व्यसन न करणारा जोडीदार पाहिजे, तो सोन्यासारखा संसार असतो. आता हे तुला पण समजायला हवं की कित्येक तर जणांचं बाबा जे काही ते दारुड्या असतात, पित्यात करतात, रोज कित्येक तर कुत्र्यावानीत कुठत्यात, तरी पण त्या बाया हालत नाही. आता आपल्याच घरा शेजारी पाजारी तुला पण माहिती आहे की बाबा कोण दारू पितंय, कोणाला किती झोडपतंय. मी कशाला उगाच कोणाची नाव घेऊ. अजून ते लोक मला म्हणतील आमची यूट्यूबवरती आमच्या परिवाराची बदनामी करत बसलाय. काय गरज होती तुझे आमचं नाव घ्यायचे, असं तसं. त्यामुळं एक्झाम्पलमध्ये म्हणजे उदाहरणार्थ तू इथलेच उदाहरण घे आणि त्यांनी मग त्या करून खायल्यात का नाही का असंच चालल्यात, ते तू पण विचार कर. निमू आरुताईची कमेंट आहे, बाई पूजा वहिनी, मी खूप मनापासून सांगते, अगं नवरा महत्त्वाचा असतो, तोच धड नसेल तर आयुष्याला काहीच किंमत नाही. अगं मी अजूनही काम करते आणि नवऱ्याला आणि बाळाला खाऊ घालते. तुझा नवरा खूप चांगला आहे. अगं यूट्यूबला व्हिडिओ बघ, दोघंही आपलं आपलं भांडणं म्हणा की मत मांडतात म्हणा. अगं तुला काही अडचण झालीस तर ते व्हिडिओमध्ये सांगत जा, आम्ही आहे ना दादा, भेट बघायला तयार, तू ये बोल तर असंही अगं त्याच्यासोबत. हां, तर तू असं पण करू शकतेस की समज मी तुला आणलं आणि त्याच्यानंतर तुला मी काय बोलत असेल किंवा तुला ते पटत नसेल, त्यानंतर तू व्हिडिओमध्ये देखील सांगू शकते. थांब रे, मोबाईल देतो, थांब जरा, थांब 5 मिनटं थांब, दम काढ. तर ते तुझं पण तू मत मांडू शकतेस व्हिडिओमध्ये. कारण आता चॅनल आहे म्हटल्याच्या नंतर व्हिडिओ तू बोल, मी नाही अपलोड केला तर मग मला सांग. तुझं जे काही म्हणणं असेल ते पण मी अपलोड करेल का नाही करेल मग तुला समजेल ते आल्याच्या नंतर. आपल्या वैशाली रसाने ताईन, या ताईंची कमेंट मला खूप आवडते. कधी पण रोज श्री स्वामी समर्थची प्रत्येक व्हिडिओला कमेंट असते, बाकी काय बोलतात किंवा नाही बोलतात, परंतु श्री स्वामी समर्थ अशी त्यांची रोज कमेंट असते. ते कमेंट बघून मला असं वाटतं की बाबा त्यांचं म्हणणं असं आहे की स्वामी तुझ्या पाठीशी आहे. स्वामीच मला असं म्हणतोय की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. थँक्यू वैशाली रसाने ताई, धन्यवाद. आता या ताईंची कमेंट खाली होती त्यामुळं जरा उशिरा वाचलोय, पण
स्वामीने माझ्यावरती अशी कृपा करावी मोबाईलसाठी ते त्यांचं चालू आहे. आणि एक पोरगा असा शाळा सोडून इथं खाली बसला होता हॉटेलवरती आणि शिक्षक आले तो पळत आला वरती. त्यामुळं जरा असा लक्ष इकडं तिकडं गेला. अं, तर वैशालीताईंनी माझी ही जे काही मी बोललोय ना ते ऐकावं असं स्वामीकडं मी प्रार्थना करतोय. कारण त्यांची कमेंट खाली होती ना. आपल्या वैशाली झेंडेताई, त्यांची पण कमेंट अशी आहे की पूजा वहिनी तुमच्यासाठी सोन्यासारख्या गुणाचा माझा भाऊ आहे, या लवकर घरी, असं. आणि त्या कधी पण तुझ्यासाठी त्यांचा असाच मेसेज असतोय की वैशालीताईंना तर तू ओळखतेच. आपल्या वैशालीताई मी भेटलेलो, तुला माहीत आहेत ना त्या. त्यांचं कधी पण असं म्हणणं असतोय की वहिनी का येड्यावानी वागते दादा, तू काळजी करू नको दादा, वहिनी येते, माझा तिच्यावरती विश्वास आहे. बघ आता तुला विश्वासघात करायचा आहे का काय करायचं आहे ते विचार कर. अशा भरपूर कमेंट आहेत. वाचाय बसलो तर अख्खा दिवस लागेल, दिवसात पण होणार नाही. आपल्या कल्पना जगतापताई, त्यांची कमेंट अशी आहे, सोन्यासारखा नवरा आहे, लेकरं पण आहे, दुसरं पूजा वहिनी तुला काय पाहिजे, आम्ही ते दारुड्या नवऱ्याचा संसार केला बाई, पण आता सर्व चांगलं आहे. पूजा वहिनी नंतर सावळी येतेच समजून, तुझ्या घरी सर्व चांगलं होईल. म्हणजे पुढे एक चांगले दिवस येतील हे विचार करून तू घरी जा वहिनी, आणि नंतर तुझे चांगले दिवसही येतील असं म्हणतात. आपल्या शोभा कुलकर्णी ताईंची अशी कमेंट आहे, सोन्यासारखा नवरा व मुलं महत्त्वाचे आहेत, आयुष्यात सोनं नाही ग, हक्काच्या घरी जा. ते किती जरी म्हटलं तुझ्या हक्काचं घर नाही आहे, आज न उद्या तुझ्या भावानं किंवा तुझ्या बहिणीनं असा एखादा शब्द, कधी ना कधी तरी लग्न होईल ना तुझ्या भावाचं. नाहीतर म्हणशील माझ्या भावाचं लग्न व्हायच्या आधीच वहिनीचा पण विचार केला. कधी ना कधी होईलच, कधी ना कधी तिची बायको येईलच. त्यांनी जर एकही शब्द तुला त्यावेळेस बोलला तर तुला असा रडू येईल की तुला कुठं जावं आणि कुठं मरावं की जगावं हे देखील कळणार नाही. हे डायलॉग मी बोलतोय तुला, की आपल्या ताईनं म्हटलं त्याच्यावरून, शोभाताईनं. थँक्यू शोभाताई. सुजाता शिंदेताईंची कमेंट अशी आहे की दादा तू माझी कमेंट नाही वाचली. सुजाताताई, कसं आहे माहिती आहे का, आता या व्हिडिओमध्ये देखील मी अशा थोड्याच कमेंट वाचल्यात, तरी पण हा व्हिडिओ कितपर्यंत गेला. पर इथंच या व्हिडिओ खालच्या कमेंट पण संपल्यात. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन येऊ द्या. या व्हिडिओत जेवढ्या कमेंट येतील त्या पूर्ण कमेंट पुढच्या व्हिडिओत नक्कीच वाचणार. हे घे मोबाईल, झाला का? हां सर आहेत. हां ठीक ठीक. तर या व्हिडिओ खाली जेवढ्या पण कमेंट केल्या माझ्या सर्व ताईंना धन्यवाद. आणि तुमचा मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही एक समजवण्याचा प्रयत्न करता. थांब. आणि तुमच्या प्रयत्नाला फळ भेटावं हेच मी देवाकडं प्रार्थना करेल. आणि जरासं दुःखातच आहे मी, त्यामुळं कसं आहे की जरासं झालं आहे, काही ते अपघात झाला आहे माझ्यासोबत, नाही आहे बरं का, पण असं झालं आहे त्यामुळं मला परत यावं लागलं. आणि जे काय माझं काम होतं ते काम काही झालंच नाही. पर जाऊ द्या, जे झालं गेलं, होऊन गेलं. तोच विचार करून आधीच तर माझ्या मागं खूप टेन्शन आहे, आणि बाकी पण अजून मी सर्वच टेन्शन घेत बसलो की मी पाक मेंटलच होऊन जाईल. त्यामुळं थोडासा वेळ मला रोजचं जे का आहे बाबा माझं दैनंदिन जीवन याकडं पण बघावं लागतोय. आणि असू द्या तुमचा असाच सपोर्ट आणि असंच प्रेम. आणि ताईंनो, जर समजा तुमच्या काही एखाद्या ताईची कमेंट राहिली असेल तर प्लीज काही मनाला वाईट वाटून घेऊ नका. आजपासून जेवढ्या पण व्हिडिओ खाली कमेंट येतील त्या सर्वच वाचणार. ह्या होत्या परवा दिवशीच्या व्हिडिओ खालच्या कमेंट आणि कालच्या व्हिडिओ खालच्या कमेंट. आणि ह्या व्हिडिओ खाली जेवढ्या कमेंट आहेत ते उद्या सर्व डिटेलमध्ये मी त्यावरती आपण बोलूया. तर पूजा बघ, आता एवढ्या ताईनं तुला एवढं समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, तुझ्या डोक्यात एक चांगल्या प्रकारे प्रकाश पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर तो प्रकाश तुझ्या डोक्यात पडावा असं मी स्वामीकडं प्रार्थना करतोय बाई. आणि तुला काहीतरी एक अक्कल यावी हे पण सांगतोय. चालतंय. आणि हो का, आपल्या एका ताईची कमेंट अशी होती की दादा
तू म्हणतोय की त्या दिवशी फोनवरती बोलत असताना पूजा वहिनीकडे फोन द्या म्हटल्याच्या नंतर कोणी फोन नाही दिलं आणि तू दुसऱ्याकडं मग फोन त्यांनी पण ते बोलू देत नव्हते की फोन मागत होते मध्ये मध्ये. तर ते कसं आहे की त्यांनी फोन उचलला नाही ना माझा, त्यामुळे मी दुसऱ्यांकडून फोन करू करून असा फोन द्यायला लावला होता ते. बाकी दुसरं काय नाही. माझा जर त्यांनी कॉल केला उचलला असता, मी दुसऱ्यांच्या मोबाईलवरती कशाला लावला असता, त्यांच्याच मोबाईलवर लावून बोललो असतो ना. तो टॉपिक तसा आहे ताई. तुम्हाला वाटलं की व्हिडिओ बघत नसेल, सगळं बघतीन, सगळं माहीत असतंय तिला. तर चला, ह्या व्हिडिओला मी इथंच थांबवतो आणि ह्या व्हिडिओ खाली जेवढ्या कमेंट येतील, बघा बोलत बोलत व्हिडिओ खूपच लांबला गेला, म्हणून मी जर असं शॉर्टमध्येच धडाधडा बोलत असतोय. पण त्यामध्ये कमेंट राहतात, मग त्या कमेंट मला ठेवायच्या नाहीत. माझ्या प्रत्येक ताईंचं जे काही बोलणं आहे ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे बाबा. त्यामुळं जरा कुठं आमचं चांगलं झालं तर या सर्व ताईंचा मी जीवनभर आभारी राहील. खरंच माझ्यावरती आयुष्यभर उपकार राहतील या सर्व ताईंचे. आणि दादांना तुम्ही पण कमेंट करत जावा की. दादानं पण कमेंट करायची राव. माझ्या एक पण भावानं कमेंट केलेलं नाही. एक आय डी होती, त्या ज्या भावाचा आपण कमेंट वाचलोय त्या, पण त्यावरून पण कोणती ताई करते का दादा करतोय तो काय आपल्याला माहीत नाही.